श्रीराम. आज आपण मनोबोधातला 77वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, करी काम निक्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. आपण गेले 10 चरण प्रभाते मनी राम चिंतित जावा याचं जे चिंतन पाहिलं त्यातील हा परमोच्च टप्पा समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने हरिकीर्तनाने मनुष्याची उत्क्रांती थेट भगवंतापर्यंत कशी होऊ शकते याचं अप्रतिम वर्णन या ओवीमध्ये या श्लोकामध्ये करत आहेत. समर्थ माऊली म्हणतायत की माझ्या रामाचं कीर्तन, माझ्या भगवंताचं कीर्तन मनुष्याच्या अंतरंगाचा विकास हा मनुष्यत्वापासून ते शिवतत्वापर्यंत करतो, त्या भगवंतापर्यंत करतो. काय होतं या हरिकीर्तनाने असा प्रत्येक युवक मित्रमैत्रिणींना प्रश्न असतो की जे संसारामध्ये अत्यंत लिप्त आहेत त्यांना कदाचित असं वाटतं की हे सर्व म्हातारपणाचं, जेव्हा सर्व काही रिटायरमेंट होईल त्यानंतर करायचा प्रकार आहे. पण हरिकीर्तन हे मनुष्याचं खरं जीवनाचं इंधन आहे. भगवंताच्या नामस्मरणाने त्याला त्याच्या आयुष्यामध्ये ज्या आत्मतत्वाची प्राप्ती होते ते आत्मतत्व या जगातल्या कुठल्याही वस्तूने प्राप्त करता येऊ शकत नाही. ते केवळ आणि केवळ हरिभजनाने, हरिस्मरणाने, त्याच्या नामचिंतनाने प्राप्त होऊ शकतं. काय होतं नेमकं हरिकीर्तनाने? समर्थांनी या श्लोकामध्ये 3 अवस्था सांगितलेल्या आहेत की ज्या केवळ भगवंताच्या स्मरणाने, त्यांच्या लीलांच्या वर्णनाने, त्याच्या एकंदरच सर्व व्यक्तिमत्वाच्या चिंतनाने जीवाला प्राप्त होतात. पहिली अवस्था येते, समर्थ म्हणतात की जी आपली हवे नकोपणाची वृत्ती आहे, या जगाकडून सर्व गोष्टींचा जो हव्यास आहे, ती वृत्तीच प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाने निष्कामतेमध्ये परावर्तित होते. दुसरा टप्पा असा प्राप्त होतो की या जगामध्ये मी आहे आणि माझ्या अनुषंगाने हे सर्व विश्व आहे. माझा पती आहे, माझी मुलं आहेत, माझी पत्नी आहे, माझं घर आहे, माझी गाडी आहे. यामध्ये मी आणि ती वस्तू या दोघांचं रिलेशन आहे. या प्रत्येक रिलेशनमध्ये मनुष्याच्या अपेक्षा आहेत. या दोघांमध्ये द्वैत आहे. भगवंताचं नाम दृष्टीतलं द्वैत दूर करतं आणि द्वैत दूर करून या सगळ्यांमध्ये जर आपण थोडंसं तत्वचिंतनाने विचार केला तर या प्रत्येक वस्तूला माझं म्हणण्यामध्येच त्या वस्तूचा अंतर्भाव माझ्या हृदयामध्ये आहेच. त्यामुळं ही वस्तू आणि मी हे खरं तर वेगळं नाहीच. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण या आसक्तीपोटी या 2 गोष्टी वेगवेगळ्या करतो. आणि हे भगवंताच्या नामाचं खूप मोठं रसायन असं आहे की करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे. तो या रूपाच्या अनुषंगाने या सर्व विश्वामध्ये पसरलेलं स्वरूप आपल्याला या हरिकीर्तनाच्या माध्यमातून दाखवतो. आणि तिसरा टप्पा तो आपल्याला मिळवून देतो, तो म्हणजे आपल्याला तो द्वंद्व विरहित करतो. मी आणि तू हा या जगाचा जो नियम आहे, या नियमाच्या आधाराने जे द्वंद्व आपल्या जीवनात चालतं, या द्वंद्वाचाच तो निपात करून टाकतो, तो आपल्याला निर्द्वंद्व करून टाकतो. असा हरिकीर्तनाचा महिमा समर्थांनी या ओवीमध्ये, या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. श्रोतेहो, मला रवींद्रनाथ टागोरांनी तुलसीदासांवर लिहिलेली एक छोटीशी कथा आठवली. तुलसीदास एकदा असेच गंगेच्या किनारी आपल्या नामस्मरणामध्ये मग्न चाललेले होते आणि त्यांनी बघितलं की एका पतीचा देह पत्नी अग्निसंस्कारासाठी नदी किनारी घेऊन आलेली आहे. ती अत्यंत गरीब होती. तिचा कदाचित तो केवळ एकमेव आधार होता. ती अगदी धाय मोकळून रडत होती. तिला कोणी आधार द्यायलाही नव्हतं. म्हणून हे संत हृदय कळवळून आलं आणि ते त्या मातेजवळ गेले आणि म्हणाले, आई, तुला काही माझ्याकडून मदत हवी आहे का? मी तुला या तुझ्या पतीला चिताग्नी देण्यासाठी काही मदत करू का? यावरती ती माय त्यांच्या चरणांवर कोसळली आणि ती म्हणाली की मी ऐकलंय की आपण संत जीवाचं सगळ्या अर्थाने रक्षण करू शकता. स्वामी, मी अनाथ झालीये. माझा पती हा एकमेव माझ्या जीवनातला आधार होता. मला मूलबाळ नाही, मला कोणी नाही. हाही मला सोडून गेला. आपण ह्याला जिवंत करा. आपण हे करू शकता महाराज. आपण मला नाही म्हणू नका. आणि आपण जर नाही म्हणाला तर मला तरी सतीव जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तुलसीदासांच्या पुढे मोठा प्रश्न पडला. हो म्हणावं
तरी ते चुकीचं आहे. नाही म्हणावं तर कदाचित ही बाई आपला जीव देऊन जाईल. संतांनी विचार केला आणि तिला ते म्हणाले की माय, तुला तुझा पती मिळेल, पण माझी एक विनंती आहे, तुला तू करशील का? पुढले 30 दिवस तू मनापासून माझ्या रामाचं स्मरण कर. त्या रामाचं स्मरण 30 दिवसानंतर तुझ्या पतीला घरी घेऊन येईल. बाईला फार मोठा आधार वाटला या संताच्या वचनाचा. तिला वाटलं की जणू हा संतांनी आपल्या जीवनात कृपा केली. आपला मृत झालेल्या पतीला त्यांनी एक प्रकारे संजीवनी दिली. तिने पतीचं सर्व काही व्यवस्था केली. चितेवर त्याला झोपवलं, अग्नी दिला, त्याचे सगळे संस्कार केले. तुलसीदासाने देखील तिला मदत केली. ती जाताना पुन्हा एकदा संताच्या पाया पडत म्हणाली की 30 दिवसानंतर मी आपल्याला पुन्हा याच ठिकाणी भेटेन. महाराज, माझे पती येतील ना हो परत? अत्यंत काकुळतीने तिने हा प्रश्न विचारला आणि तुलसीदासांनी तिला पुन्हा अत्यंत मनापासून निश्चयात्मक आशीर्वाद दिला आणि म्हणाले की ती 30 दिवसांनी भेट. ही बाई घरात आल्यापासून अत्यंत झपाट्याने नामस्मरणाला लागली. नामस्मरणाने लागता लागता कसे दिवस जात होते हे तिला कळेना. शेवटी ते महिन्याचे 30 दिवस भरत आले आणि तुलसीदास त्या ठिकाणी जिथं त्या स्त्रीला, तिने आपल्या पतीला अग्नी दिला होता, तिथं ते गेले. तर स्त्रीचा तिथं पत्ता लागला नाही. शोधत शोधत ते गावामध्ये तिच्या घरामध्ये गेले. तर ही त्यांची पत्नी अत्यंत मनापासून नामस्मरणामध्ये मग्न त्यांना दिसली आणि तुलसीदास समोरून येताना तिला दिसले. ती उठून पटकन आली आणि पाया पडली आणि त्यावरती तुलसीदास म्हणाले की तुझे पती आले का? यावरती डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाली की माझे पती येणार नाहीयेत ही माझ्या मनाला खात्री पटली आणि पतीचा हा नश्वरदेह एक ना एक दिवस जाणार होता. पण हे महाराज, आपण जे रामाचं नाम दिलं त्यामुळे पतीचं विस्मरण झालं, पण मला रघुपती मात्र भेटून गेला. रघुपती माझ्या घरी आला. माझ्या जीवनामध्ये ही जी भावना होती, ही जी काकुळती होती, ही जी व्याकुळता माझ्या पतीमुळे झाली होती, हा जो विरह होता, हा एक प्रकारचा जो व्हॅक्यूम माझ्या जीवनामध्ये आला होता, हा सगळा या भगवंताने घालवून टाकला. करी काम निष्काम या राघवाचे. मनुष्याची ही आसक्ती निरासक्त करणं, मनुष्याच्या जीवनामधलं सत्य त्याला पचवण्याची ताकद देणं, हे भगवंताच्या नामाचं काम आहे. हे केवळ त्याच्या स्मरणानेच प्राप्त होऊ शकतं. नाहीतर मनुष्याला या जीवनात दुःख पचवणं केवळ अवघड आहे. दुसरा टप्पा भगवंताचं नाम आपल्या जीवनात आणतो, तो म्हणजे आपल्या दृष्टीमध्ये तो समत्व आणतो. हा भगवंतच या सृष्टीमध्ये चराचरामध्ये सामावलेला आहे, याबद्दल दुमत नाही. पण मनुष्याची दृष्टी ही देहबुद्धीची दृष्टी आहे आणि या देहबुद्धीच्या दृष्टीमध्ये द्वंद्व आहे. मी आणि तू हा व्यवहार आहे आणि जोपर्यंत मी आणि तू हा व्यवहार आहे तोपर्यंत रूप आणि स्वरूप यातील संघर्ष हा जीवाच्या दृष्टीने चालू राहतो. मी आणि माझा भगवंत हा संघर्ष त्या जीवाच्या दृष्टीने चालू राहतो. मी वेगळा आणि माझा भगवंत वेगळा हा संघर्ष त्याच्यामध्ये चालू राहतो. भगवंताचं नाम हे जीवाला या सृष्टीमध्ये पसरलेलं स्वरूप आपल्या सकट दाखवतो. आपल्या महाराजांच्या संप्रदायामध्ये रामानंद महाराज हे तितकेच अधिकारी संत जालना क्षेत्री होऊन गेले. श्री गोंदवलेकर महाराजांनी या रामानंद महाराजांना चातुर्मासाची दीक्षा दिली होती. या चातुर्मासाच्या दीक्षेसाठी ते किन्होळा नावाच्या एका गावी जायचे. या किन्होळ्याला एक सईबाई देशपांडे नावाच्या विधवा बाई राहायच्या. लहानपणीच वैधव्य आलेलं आणि त्यामुळे आपल्या भावाकडं, बापूराव कुलकर्णी म्हणून त्यांचे भाऊ, त्यांच्याकडे त्या राहायच्या. त्या काळचा तो समाज विधवा स्त्रीचं आयुष्य खरोखर एका अर्थाने वाळीत टाकल्यासारखं आयुष्य, घराच्या बाहेर देखील पडता येणं शक्य नाही. या बापूराव कुलकर्णींच्याकडे एकदा रामानंद महाराज काही कारणाने गेले असताना बापूराव कुलकर्णींनी आपली बहीण या सईबाईला महाराजांच्या पायावर घातलं आणि म्हणाले की हिला अनुग्रह द्या, हिला रामनाम द्या. यावरती म्हणाले की रामनामाचं आपण नंतर बघूयात, पण बाई तुम्ही आता दररोज 13,000 रामनाम घ्याल का, अशी विनवणी रामानंद महाराजांनी केली. त्याप्रमाणे बाई नामाला लागल्या आणि नाम घेता घेता त्यांच्या वृत्तीमध्ये इतकं वृत्त्यंतर झालं, खूप काळ झपाट्याने जाऊ लागला आणि सईबाई त्या काळचा तो समाज, त्या काळचं वैधव्याचं ते आयुष्य, त्याप्रमाणे शरीराचं झालेलं ते कुपोषण, या सगळ्यामुळं अंथरुणाला त्यांनी धरलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्या आयुष्याचा अंतकाळ जवळ आलेला आहे.
पण यामध्ये बराच काळ निघून गेला होता, प्रचंड नामस्मरण झालं होतं, गुरुकृपा झाली होती, अनुग्रह झाला होता. आणि मग त्यांच्या अंतकाळाच्या वेळेला सद्गुरू त्यांच्या मस्तकाजवळ आले आणि त्यांची विचारपूस केली आणि म्हणाले, सईबाई आपण कोण आहात? यावरती सईबाई फक्त स्मित हास्य करत, आपल्या देहाचे सारे कष्ट सांभाळत प्रभू रामचंद्रांच्या स्मरणात रामानंद महाराजांना म्हणाले की महाराज, आपल्या चरण प्रतापामुळे तुमच्या माझ्या सहित मला आता सर्वत्र रामरूपच दिसतंय. तुमच्या माझ्या सहित मला सर्वत्र रामरूप दिसतंय. हे एका वैधव्य आलेल्या स्त्रीच्या आयुष्यात झालेली ही क्रांती, ती देखील केवळ रामनामामुळं. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे. आयुष्यामध्ये हा भगवंत, ही आपल्या दृष्टीचा भेद होणं हे खरोखर भाग्य आहे. ज्या क्षणी या चराचरामध्ये व्यापलेला भगवंत आपल्या दृष्टीने आपण अंतरंगाच्या जाणीवेने जाणवू शकू, मला वाटतं आत्मज्ञानाचा क्षण हा त्याच्यापेक्षा अधिक दूर नाही. भगवंताचं नाम, त्याचं हरिकीर्तनच मनुष्याच्या जीवनामध्ये हा सौभाग्याचा क्षण आणून देऊ शकतो. आणि ज्या द्वंद्वाच्या आधारे मनुष्य जगत असतो, मग ते द्वंद्व कदाचित मी आणि माझं मन असेल, मी आणि माझं प्रारब्ध असेल, मी आणि माझा समाज असेल, मी आणि माझं घर असेल, मी आणि माझे सहकारी असतील. कदाचित एकाच ठिकाणी नोकरीमध्ये असताना जसं द्वंद्व चालतं, हा पुढे गेला, मी मागं राहिलो, हा पुढे आलाय, मला ह्याच्यापेक्षा अधिक पुढे जायचंय, अशीच परिस्थिती ही आपल्या अंतरंगामध्ये देखील असते. मनुष्य हा या द्वंद्वामुळं अखंड असमाधानी असतो. भगवंताच्या नामाचं एक अत्यंत सुंदर रूप असं आहे की कदाचित आजच्या काळातले तरुण म्हणतील की जर आम्ही या वयातच निष्काम झालो तर आम्ही आमच्या जीवनातली ध्येय सोडून द्यायची का? मग आम्ही आमच्या आयुष्यात काही प्राप्तच करायचं नाही का? पण भगवंताच्या नामाचं महत्व असं आहे की भगवंत आपल्या जीवनात आपल्या ध्येयाच्या दृष्टीने आपल्याला उलट प्रेरित करतो. त्याच्या कृपेने, त्याच्या शक्तीने आपण जे ध्येय घ्यावं त्या ध्येयामध्ये तो उत्कटता आणतो. अहो, ज्या प्रभूंचं आपण नाव घेतो, त्यांचं जे आपण स्मरण करतो, त्यामध्येच त्यांची शक्ती सामावलेली आहे. ते रामचंद्र की ज्यांनी आपल्या पत्नीचं हरण झाल्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की रावणाने, त्या काळच्या विश्वसम्राटाने आपल्या पत्नीचं हरण केलंय, त्यावेळेला ते प्रभू आपल्यासारखे जर सामान्य जीव असते तर म्हणाले असते की अयोध्येला परत जाऊत, भरताकडून मदत घेऊत. पण ते तसं न करता 18 पगड जातीच्या वानर दळाला एकत्र करून सर्व वानरांसहित त्या विश्वसम्राटावरती चालून गेलेत आणि त्याचा पराभूत करतायत. यावरून प्रभू रामचंद्र यांचा पुरुषार्थ हा आपण आपल्या जीवनामध्ये उतरावा. त्यामुळे निष्कामता ही आपल्याला कर्मफळामध्ये आणायची आहे, पण कर्मामध्ये मात्र उत्कृष्टता आणायची. आणि ही कर्माची उत्कृष्टता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कल्पनेच्या पलीकडे यश मिळवून देऊ शकते. त्यामुळे तरुण काळापणापासूनच प्रभाते मनी जो समर्थांचा आग्रह आहे, तो जीवनाच्या पूर्व काळापासूनच भगवंताच्या नामाचा अट्टहास धरावा, त्या हरिकीर्तनी दृढ विश्वास धरावा. आणि ही जो वृत्तीचा विश्वास आहे, कदाचित आपल्याकडे आज एवढा वेळ नसेल, पण कोणाला 24 तास नामस्मरणाची गरज आहे? 10 मिनिटं मनापासून तळमळून विश्वासाने, त्याच्या अस्तित्व जाणीवेने आपण जर त्याचं जप, त्याचं नामस्मरण, त्याचं हरिकीर्तन करू लागलो तर आपल्या जीवनामध्ये कल्पनेच्या पलीकडे लौकिक आणि पारलौकिक दोन्हीही सुख मिळवून देण्याची शक्ती या केवळ हरिभजनामध्ये आहे. आणि या आत्मज्ञानाची पराकोटीची अवस्था जी जगामध्ये कुठल्याही शास्त्राने, बुद्धीने मिळू शकत नाही, ती केवळ त्या हरिस्मरणाने प्राप्त होते. अशी ही भगवंताची अत्यंत सुंदर कृपा समर्थ माऊली या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत. तेव्हा श्रोते हो, मनापासून, अंतरंगापासून तळमळून या हरिकीर्तनाला, या हरिस्मरणाला लागा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.